हॅलो एव्हरीवन, मी अनिशा. माझ्या क्रिएटिव्ह अनिशा या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज पेप्लम टॉपची कटिंग पाहणार आहोत. तर हा मी 4 फोल्ड कपडा घेतला आहे. तर हा 16 बाय 11 चा घडी मी घेतली आहे. तर पहा, याची उंची आहे 16 इंच आणि रुंदी आहे 11 इंच. तर आता आपण शोल्डर 7 घेऊया. 36 इंच साईजचा हा टॉप आहे. तर त्याच्यासाठी शोल्डर 7 घ्यायचं. गळा 5.5 घेऊया. मुंडा ही 7 घेणार आहे आणि गळ्याची रुंदी 2.5 इंच टाकणार आहे. तर हा 36 इंच साईजचा पेप्लम टॉप आहे आणि याच्यासाठी माझी कंबर आहे 32 इंच आणि कंबरेचं मेजरमेंट मी टाकलं आहे खाली. तुम्ही पाहू शकता, दिसेल तुम्हाला. आता या सगळ्या लाईन आपण मॅच करून घेऊया. गळा 2.5 इंच घेतला आहे. आता शोल्डरची ही लाईन मॅच करून घेऊया. गळा शोल्डर 7 इंच आणि मुंडा 7 इंच आणि छातीचं 8 इंच 9 इंच छाती आणि 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 9 चौक 36. तर अशा प्रकारे आपण लाईन मारून घेऊया. आणि पुढं 9 चौक 36 आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि 8ची माझी कंबर आहे. 8ची कंबर आणि पुढं 2 इंच शिलाई मार्जिन आपण अशी क्रॉस लाईन ओढून घेऊया. आणि मी व्ही आकाराचा नेक करणार आहे. त्याच्यासाठी साधी सिंपल क्रॉस लाईन व्ही आकार आखून घ्यायचा आणि पुढच्या आणि मागच्या भागाची सेपरेट कटिंग करणार आहोत आपण. आता 1.5 इंचावर एक आणि अर्ध्या इंचावर एक तिथून पुढे शेप द्यायचा आहे आपल्याला मुंड्याला. आणि 7 इंच मुंड्याचं हाफ करायचं आणि फ्रंट मुंड्याला चॉप द्यायचा आणि तिथून आतमध्ये अर्धा इंचावर एक चॉप देऊन घ्यायचा. तर आता आपण याची कटिंग करणार आहोत. तर याची कटिंग आपण मुंड्याकडून काढणार आहोत. कपडा व्यवस्थित करून घ्यायचा, नंतर कपडा खालीवर होतो. मुंड्याकडून कापल्यानंतर सेपरेट भाग करायचे आणि नंतर आतल्या मुंड्याचा आपण शेप देणार आहोत. फ्रंट पार्टला व्यवस्थित हळूच कापून घ्यायचं. आता कंबर कापून घेणार आहोत. कंबरेचं मेजरमेंट 32 आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन. छातीचं 9 टाकलं आहे. 9 चौक 36 आणि 2 इंच एक्स्ट्रा, म्हणजे वरती 11 आणि खाली 10. तर आता आपण हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेऊया आणि तो बॅक साईडचा फ्रंट साईडचा पार्ट आहे त्याचा गळा कट करून घेऊया आणि आतमध्ये अर्धा इंच मुंडा खोली आपण कट करून घेऊया. व्यवस्थित पकडून अर्धा इंचावर जो आपण मुंडा खोली घेतली आहे ती कट करून घ्यायची आहे आपल्याला. व्यवस्थित कट करून घ्यायचं आपल्याला.
तर आता मी याचा नेक व्ही टाकला आहे. तर सरळ सरळ व्ही नेक कट करून घ्यायचा आपल्याला. आणि आता तुम्ही पाहू शकता फ्रंट भागाची अशी दिसत आहे कटिंग. आता आपण जो बॅक साईडचा आहे त्याचा नेक कट करूया. याचा गळा 2.5चा घेतला आहे आणि लांबीला घेतला आहे 3 आणि रुंदीला 2.5 आणि 1 इंचावर तिथून मी गळ्याला शेप दिलेला आहे. पाहू शकता तुम्ही, मी अगोदरच मेजरमेंट करून ठेवलं होतं. आणि आता आपण कट करून घेऊया गळा. मी पिना लावल्या नाहीत त्यामुळे ते मागं पुढं होत आहे कपडा. आणि हा मी कपडा मिशोवरून मागवला आहे. खूप छान जाड कपडा आहे हा. बघा अशा प्रकारे दिसत आहे गळा. लक्षात राहू द्या, गळा 3 इंच लांबीला घेतला आहे आणि रुंदीला 2.5 इंच घेतला आहे. आणि आपण आता स्लीव्ज कट करूया. स्लीवची मी घडी 11x11 टाकली आहे. ही घडी व्यवस्थित करून घ्यायची. हा कपडा मागं पुढं झालेला आहे त्यामुळे मी ही घडी व्यवस्थित करून घेत आहे. म्हणजे ही घडी मी 11x11ची टाकली आहे. लांबीला 11 इंच आणि उंचीलाही 11 इंच घेतली आहे. कारण की माझा मुंडा 8 इंच आहे आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन 8, 9, 10. त्यामुळे मी एक्स्ट्रा घेतला आहे 11 इंच जर कमी जास्त पडलं तर. आणि 9.5, 10चं माझी स्लीव्ज आहे आणि 1-1.5 इंच मार्जिनसाठी. कारण की मी विदाऊट अस्तर हा शिवणार आहे आणि त्याला फोल्डिंगला पुढं 1 इंच आणि मुंड्यामध्ये अर्धा इंच जातं. तर पाहू शकता 11 इंच मी उंची ठेवली आहे आणि लांबीलाही 11 इंच आहे. आणि दंडगेर आहे माझा 5.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. दहा इंचावर आपण मुंड्याची खून करणार आहोत आणि तिथून खाली दंडगेराची 5.5 आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशी 7.5 किंवा 8 वर मी खून करणार आहे. आणि 3 वर आपण बाही डाऊन करणार आहोत आणि तिथून क्रॉस लाईन आपण आखून घेणार आहोत. आता फ्रंट मुंड्याचा आपण चॉप देणार आहोत. फ्रंट मुंड्याचा आकार देणार आहोत आपण. मुंड्याचा आकार दिल्यानंतर अर्धा किंवा पाव इंचावर पण दुसऱ्या मुंड्याचा आपण आकार देणार आहोत. त्याला बाही वेगवेगळी करावं लागेल आपल्याला. म्हणजे बाही वेगळी करून आपण फ्रंट आणि बॅक मुंड्याचा आकार देणार आहोत. आणि खालचं मेजरमेंट खालचं 5.5ची दंडगेर आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. असं टोटल मी 8 इंच घेणार आहे आणि अशी क्रॉस लाईन ओढून घेणार आहे. आता आपण याची कटिंग करूया. मुंड्यामध्ये मी 1 इंच जास्तच घेतला आहे कारण की स्लीव्ज कमी पडू नये म्हणून. आता आपण हा मुंड्याचा आकार आपण कट करून घेतला आहे फ्रंट मुंड्याचा. आता बॅक
मुंड्याचा बाही खोलून आपण अर्धा इंचावर कट करून घेऊया। बघा आता आपण आतल्या मुंड्याचा हे आकार कट करून घेतला आहे। तर आपली ही 11 इंचाची बाही तयार झाली आहे। तर आपण आता जो फ्रिलसाठी कपडा लागतो खाली पेप्लम टॉपला तो कट करणार आहोत। तर त्याची ऑलरेडी मी घडी कट करून ठेवलेली होती। तर टोटल माझा टॉप 25 इंचाचा आहे आणि वरच्या मेजरमेंटसाठी मी 1 इंच वाढवलं होतं। 16 इंच वरच्या मेजरमेंटसाठी घेतलं होतं आणि खालच्या फ्रिलसाठी 2 इंच एक्स्ट्रा वाढवायचं। म्हणजे टोटल मी 12 इंच घेतलं होतं। हे 12 आणि ते 16 म्हणजे वरच्याची 1 इंच वाढून घ्यायची, म्हणजे ते शिलाई मार्जिनमध्ये जातं। आणि याची मी लांबी 40-42 घेतली आहे आणि हा कपडा खालून फोल्ड करावा लागतो। त्यासाठी हा शिवून 10 इंच राहतो, हा 10 इंच आणि वरचा 15 इंच आणि 3 इंच शिलाई मार्जिन। यात 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि वरच्या टॉप पार्टसाठी 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं। तर बघा हा 42 इंच कपडा आहे, 4 फोल्ड कपडा आहे हा आणि लांबीला 12 इंच आहे। तर याची मी अगोदरच कटिंग करून ठेवलेली आहे। तर याच्या आपण खाली फ्रिल बनवणार आहोत आणि 1 इंच खालून 1-1.5 इंच खालून फोल्डिंगसाठी जातं आणि अर्धा इंच वरती कमरेसाठी शिलाईमध्ये जातं। आता ह्या कटिंग केलेल्या कपड्याची मी तुम्हाला स्टिचिंग पण दाखवणार आहे। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।